अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। गंगे अगं गंगे हे काय राघव नगाजी तुम्हासनी बाहेर बोलवलं आहे मला वय बरं चल काय झालं बानू जणू तुला काय ठाव नाही असं वागू न ग। गडावर होम होणार आहे, दुरून माणसं आल्या ती समद्याची अवतान धाडलंय पर त्याचं काय आपल्याला अवतार नाही दिलं त्यांनी। असं का करायचं म्हणते मी मी त्याचा विचार नाही केला मावशी पर का कारण मला नाही करावं असं वाटत आणि मला नाही वाटत त्याचा विचार करून हाती काही लागणार आहे। आता घ्या हिला तसं वाटत असेल तर आपण तर काय बोलणार आहोत। ए आय ती बानू बरोबर बोलती तू ग तिच्या डोसक्यात काय बाय कशाला बसतीस ग। हे रंग्या तू गपरा मला नका सांगू मला बरोबर ठाव आहे। आणि बानू मला सांग देवाला आज तू वचनातनं मोकळं केलं नसतं तर त्यो होम कस काय झाला असता का। अगं काय बोलते हायस मावशे आता ते बी आहेच की तूच सांग ना तू जर देवासनी वचनातून मोकळं केलं नसतंस तर देव कसं काय गेला असतं हो मला। म्या काय म्हणतो आपण ह्यो विषय नग काढाय नाही असू दे बा मावशे तुमचं बी बरोबरच आहे पण ह्याचा विचार केला आहे का तुम्ही का देव माझ्या सांगण्यावर ना आता थांबले होते माणसं तैसनी वचन दिलं तरी बी थांबले होते कशा पायी मला बरं वाटावं म्हणून। आता ह्या समजाचा मी भान ठेवायला ना ग बाय। अगं ठेव की कोण नाही म्हणलं पण शेवंता म्हणते ते बी चुकीचं नाही। अगं देवाची बायको आहेस तू बी मग काय रीत भात काय हाय का नाही मावशे हे आय सोड की आता। अरे म्या सोडल र हा विषय बी काढणार नाही पर मला हिच्या डोसक्यात जे काय बी आहे ना ते तसं नाही हे पटवून द्यायचं आहे। बानू मगाशी तू माझ्यावर वरडलीस नाही मला काही वाईट नाही वाटलं बरं का
जे काय मी बोलले ना ते तुझ्या भल्यासाठीच. अजून काही राहिलंय वय? वय आता काय? तेच मगाशी बोलले ते रीत भात. गडावर होम होणार, होमाला देव बसणार, दुरून दुरून लोक येणार वय. आणि अशा वेळेला देवा संग त्यांची बायको बी बसणारच. काय आजा बरोबर की नाही? वय. वय. मग या वेळेला तुला देवा संगती होमाला बसू देत्याल? ए आय बानू तू उगा कसला विचार करू नकस. आजा त्या काय चुकीचं बोलते आहे का रे? तसं असेल तर सांग मला. खरं आहे तुझं. बानून का नाही बसायचं पूजेला देवा संग? अरे पर देव कुठं नाही म्हणलं आहे ती. ते वय बी म्हणले नाही. आपण समजाने काय समजायचं? बानूला होमाला बसायचा मान मिळणार हाय का नाही? माझ्या म्हाळसाने काहीही करून हा सोहळा पार पाडण्यासाठी जीवाचा आटापिटा केला हे नक्की. केवळ हातावर हात धरून बसली असती तर काही झाले नसते. अहो तुम्ही काय तिचं कौतुक करताय? ती आहेच तशी, आणि तिच्या गुणांचं कौतुक आपण काय करणार? आपण नाही करणार तर कोण करणार? तुम्हाला तिच्याविषयी काही वाटत नाही. अहो माझ्या दृष्टीने म्हाळसा काय आहे हे आपल्याला नाही करणार. बरं ते राहू द्या. मला उंची वस्त्र घ्यायची आहेत. कशाला? अहो असं काय करतात? गडावर एवढा मोठा सोहळा होणार आहे, उंची वस्त्र नकोत? अहो यज्ञ सोहळा आहे तो, त्यात आपण मिरवण्याची आवश्यकता नाहीये. शांतपणे श्रद्धेने तो यज्ञ सोहळा पाहावा, मंत्र श्रवण करावे, पुष्कळ झालं. ते मी पाहीन काय करायचं ते. आपल्या ध्यानात येतंय का आपण किती दिवस इथे राहतोय ते? आता हे काय मध्येच? म्हणजे हा यज्ञ सोहळा पार पडल्यानंतर आपण निवासाला परत जायचंय. तुमची जाण्याची घाई काही थांबत नाही. आणखी काही दिवस थांबायचा विचार आहे की काय आपला? हो. अहो लेकीच्या घरी असं राहणं बरं नव्हे. अक्का, अहो यज्ञ सोहळ्यासाठी लोक जेजुरी गडाच्या दिशेने यायला निघाली आहेत. पायथ्यापाशीही अनेक लोक जमली आहेत. म्हणजे आता हा सोहळा कधीही पार पडेल. हो ना? हो ग बाई. माधवी, बरं झालं तू आलीस ते. हा यज्ञ सोहळा पार पडल्यानंतर आम्ही नेवासाला परत जाणार आहोत. आम्ही गेल्यानंतर आमच्या म्हाळसाची काळजी घेशील का? अक्का, म्हणजे तुम्ही जाणार? आता काय सांगू? या यज्ञात म्हाळसाने काय करावं यासाठी माझ्या डोक्यात काही विचार आहे. ते तसंच झालं तर मग काही चिंता नाही. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? मला सांगा ना. नाही, तुला सांगून काही होणार नाही. ते म्हाळसानेच केलं पाहिजे. आता स्वतःहून असे काही वागू नका की या यज्ञ सोहळ्यात कोणाचा आनंद हिरावून घेतला जाईल. ते मी पाहीन काय करायचं ते. अहो पण मला सांगा तरी आपण काय करणार आहात ते. अहो काय म्हणजे? मला माझ्या म्हाळसाचं काय स्थान आहे हे सर्वांसमक्ष त्या बानूला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे भविष्यात ती कोणतंही धाडस करणार नाही, आणि तिचं स्थान काय आहे हे दाखवून द्यायचं आहे मला. अगदी बरोबर बोलता आहात तुम्ही अक्का. तुम्ही ह्यात पडू नका. आणि आता पुरे झालं लेकीच्या आयुष्यात हस्तक्षेप करणं. अजून शयन कक्षात गेली नाहीस तू? नाही. बरं झालं, तू इथेच थांबलीस. मला तुझ्याशी बोलायचं होतं. आत्ता? हो, कारण या यज्ञ सोहळ्याच्या नियोजनात तू व्यस्त असतेस आणि अस्वस्थ असल्याने तुला विचार करायला वेळ मिळाला नसेल. आई जे सांगायचे ते कोड्यात सांगू नकोस, स्पष्टपणे सांग. सांगते. ये.
बस. या सोहळ्याच्या नियोजनात तुझ्याकडून एक गोष्ट राहिली आहे. काय? त्या बानूला निमंत्रण देणं. हे काय बोलतेस तू आई? मी तिला निमंत्रण देऊ? रागावू नकोस, शांतपणे विचार कर. देव त्या बानूकडे होते ही सगळीकडे चर्चा होती. एका अर्थी तो तुझा अपमान होता. लोकांना संभ्रम नको व्हायला की त्या बानूचं स्थान काय. हीच योग्य वेळ आहे तिला तिचं स्थान दाखवण्याची. म्हणजे काय करायचं? तिला निमंत्रण, तिला ह्या सोहळ्याचं निमंत्रण द्यायचं आणि अशा स्थानी उभं करायचं की आलेल्या सगळ्यांना तुझं स्थान काय आणि तिचं स्थान काय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसेल. मला नाही पटत ते. मी नाही देणार तिला निमंत्रण. माझा चुकतेस तू. हीच योग्य संधी आहे तिने तुझा जो अपमान केला त्याची भरपाई करण्याची. मला माझ्या देवांसंग राहायचं होतं म्हणून मी हे वचन मागितलं. आम्हासनी भेटता येणं म्हणून मला हे करावं लागलं. व्हायचा आजवर मी तुझ्या भल्याचाच विचार केलाय. देव इथे नसताना तू दिवस रात्र कसे काढलेस हे मी तुला सांगावं लागेल. अगं तुझं दुःख मला कळत नाहीये का? तरी आई, मी तिला निमंत्रण पाठवू? नाही, तू निमंत्रण द्यायचं नाहीस तर तू स्वतः निमंत्रण घेऊन तिच्याकडे जायचं. मी तिच्या दारात जाणार नाही. तिला गडाच्या मध्यावर बोलाव. तू बोलावल्यावर ती का नाही येणार? मायसा, ही संधी सोडू नकोस. तुझा जो मान आहे, तुझा जो अधिकार आहे तो पुन्हा जग जाहीर करण्याची वेळ आलीच आहे. आणि त्यासोबत त्या बानूलाही कळायला हवं की तिचं स्थान काय आहे ते. त्याने काही साध्य होणार आहे का? नाहीतर काहीतरी वेगळंच घडायचं. तसंही ती आल्यावर काहीतरी वेगळंच घडतं. माझं मन तयार नाही. अहो, एवढ्या रात्री तुम्ही इथं? का? लेकीशी बोलू नको? अहो, पण काही काळ वेळ आहे की नाही? येतच होते मी, शोधत आलातच इथे. मी नामस्मरण करत बसलो होतो, नंतर पाहत होतो ही नाही. कुठे कुठे म्हणून जाऊन देत नाही. सारखं विचारतात, कुठे गेली होतीस, काय केलंस, कशाला गेलीस? आई, तुझी काळजी वाटते त्यांना. तू त्यांच्या सोबत असावीस असं त्यांना वाटतं, म्हणून ते तुझी चौकशी करतात. किती भाग्यवान आहेस तू. मग हे तुझ्या वाट्याला नाही, त्याचं काय? म्हणून म्हणते, ऐक माझं. अहो, आता रात्रीच्या वेळी काय विचार भरवताय तिच्या डोक्यात? झालंच, विचारलंच. अहो, तुम्ही आमच्या स्त्रियांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. नाही, ते तेवढ्या पुरतच असेल तर ठीक आहे, पण उगाच नसते सल्ले देत बसू नका. नाही, ती सवय आपल्याला, म्हणून म्हटलं. पुरे, माझं मी पाहीन काय करायचं ते. तू हिचं काही ऐकत जाऊ नकोस आणि काही सांगितलं तर लगेच निर्णय घेऊ नकोस. अहो, तुम्ही हिच्या डोक्यात काय भरवता आहात? आई, तू शांत राहा. मी पाहते काय करायचं ते. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. बाबा, मला तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. पण या यज्ञासाठी भृगु ऋषी येणार आहेत. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे? होय, भविष्यशास्त्राचे जे ज्ञान त्यांना आहे ते इतर कुणालाही नाही. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली असती तर खूप आनंद झाला असता. हो, तुमची भेट घडवून देईन मी त्यांच्याशी. बर, येतो मी. बाबा, तुम्हाला मी यज्ञ सोहळ्याचे वेगळे निमंत्रण दिले नाही, कारण तुम्ही इथेच आहात.
पण तुम्ही असणार आहात. अर्थातच ते तर महत् भाग्यच आहे. मला निमंत्रणाची आवश्यकता नाही. येतो मी. अहो, तुम्ही इथेच उभ्या राहणार? येताय ना? येते मी. मला म्हाळसाशी थोडं बोलायचं आहे आणि माधवीला पाठवून द्या. बर, चालू द्या तुमचं. काय निर्णय घेतला आहेस तू? नाही तर हे पुन्हा यायचे आणि मला बोलवायचे. मी विचार करते आहे. हिने अपराध केला आहे, हिचे शासन तिला मिळायला हवे आणि तो न्याय मी करेन. मी सांगते ना, ही अगदी उत्तम संधी आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी येणार नाही. म्हाळसा, कोणाला काय वाटेल ह्याचा तू विचार करू नकोस. पुन्हा तू निमंत्रण दिलंस, त्यामुळे तुझ्याकडून तू चुकत नाहीस हेच सिद्ध होतं. तुझं म्हणणं मला पटलं आहे आई. मी स्वतः तिला निमंत्रण द्यायला जाईन. किती गुणाची आहे माझी लेक. ऐकलंस माझं? तू म्हणतेस ते खरं वाटतंय मला. अक्का, तुम्ही बोलवलंत मला? बरं झालं आलीस तू. म्हणजे ह्यांनी निरोप दिला तर. काय काम आहे? म्हाळसा, आता विलंब नको व्हायला. ही भेट सकाळीच व्हायला हवी. कसली भेट? कोणाची? कोणाशी? माधवी, बाहेर चौडप्पा असतील. त्यांना म्हणावं बानूला लगेच संदेश द्या. काय संदेश आहे? त्यांना म्हणावं बानूला सकाळी गडाच्या मध्यावर मी भेटायला बोलवलं आहे. आणि त्यांना हा संदेश लगेच द्यायला सांग. म्हणावं म्हाळसाचा आदेश आहे. हो, सांगते. येते मी. आणि हो, कुणाजवळ सकाळपर्यंत हे बोलू नकोस. नाही बोलणार. येते. मॉप कामं पडले तर अरे काय मला काय ठाव नाही भाई. हा, आणि असणारच की. अरे बाबा होमाचा दिस बी जवळ आलाय. आणि मग आत्ता दिसतायसा वय? अरे होता कुठं दिसभर? हा, अरे बघताय काय तोंडवर करून? काय विचारतोय तुम्हासनी? अरे इथं एवढी कामं पडल्या ती दिसभर हुडकतोय तुम्हासनी आणि आत्ता दिसताय वय? अहो असं काय करतायसा? काय? अहो तुम्हीच तर आम्हा दोघांनी खाली गावामध्ये पाठवलं ना? मग आणि तवा जे गेलो होतो गावामध्ये ते आत्ता येतोय. होय काय? एवढा वेळ लागतोय वय तवा? ओ, तुम्ही असाय पाहिजे होतं. मग कळलं असतं काय कामं असतात ती. तरी बरं आम्ही दोघं होतो म्हणून पटापट आटपली कामं. हा, वय वय. उगा तोंडाची वाप करू नकासा. हा, सांगा काय काय कामं झाली ती. हा सांगतो की. न सांगाय काय झालं? का काय घाबरतो का काय तुम्हाला? सांग की मग. हा सांगतो ना. माधवी ताई, तुलाच तेवढं कच्च्या माधवी ताई? अरे ये, अरे त्या कोणासनी तर हुडकतायत म्हणजे देवीचंच काम असल. चला चला बघू काय आहे ते. चल अरे चला बिगी बिगी. चोडप्पा, देवींचा एक महत्वाचा निरोप आहे. ते कार्य तात्काळ व्हायला हवं. अवयजी, सांगा काय काम आहे? देवींनी सांगितलं आहे की त्या बानूला निरोप द्या. मानायच नाही? तिला निरोप द्या की उद्या सकाळच्या सुमारास गडाच्या मध्यावरती देवी तिला भेट देतील. काय? देवी त्या जातील बाणायच नाही भेटे? होय, आणि त्यासाठीच बानूने गडाच्या मध्यावर यावं असा देवींचा निरोप आहे. आणि हे कार्य त्वरित व्हायला हवं. येते मी. वय या. चला आता बाणायसनी सांगावा लागेल. ऐका नाही? हा गणोबा,
गणोबा अरे गणोबा अरे ए, येतो मी मला माफ का माहित अरे पण ऐक तरी अरे आता राघोबा ए राघोबा कुठं निघालाय मी आताच खाली जाऊन आलोय हो माझ्या पायाचं तुकडं पडायला लागलंय असू दे तुकडं पडू दे तुझ्या पायाचं मी ऐकला नाही जायचो चल माझ्या संकट अरे चाल गो मान म्हाळसा तू ही विश्रांती घे. सकाळी जायचंय ना तुला तिला भेटायला. मी येते नाहीतर देव इथे येते.